हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत नंबर सिस्टीम. इंडियन आणि इंटरनॅशनल नंबर सिस्टीममध्ये आपण संख्या कशा मोजाव्यात, कशा लिहाव्यात आणि कशा वाचाव्यात याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. मी रमेश जाधव, ग्रॅज्युएट टीचर, झेडपी मराठी अप्पर प्रायमरी स्कूल शेलोडी. सर्वप्रथम आपण बघूयात इंडियन नंबरिंग सिस्टीम आणि इंटरनॅशनल नंबरिंग सिस्टीम कशी असते. आपण इंडियन नंबरिंग सिस्टीमबद्दल ज्ञात आहोत, आपल्याला त्याबद्दल माहिती आहे. जसे की वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक्स, करोड, 10 करोड्स अँड सो ऑन. जसे की इंटरनॅशनल सिस्टीममध्ये सुद्धा आपण 10,000पर्यंत सेम आहे. जसे इंडियन सिस्टीम आणि इंटरनॅशनल सिस्टीममध्ये रीड करताना 10,000पर्यंत सेम रीडिंग करायचं आहे. जसे की वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000 इथपर्यंत ठीक आहे. परंतु इंडियन सिस्टीममध्ये जेव्हा आपण लॅक म्हणतो तेव्हा मात्र आपल्याला इंटरनॅशनल सिस्टीममध्ये त्याला 100,000 म्हणायचं आहे. त्याला लॅक म्हणायचं नाही आहे, 100,000 म्हणायचं आहे. आणि 10 लॅक म्हणला आपण काय म्हणायचं आहे इंटरनॅशनल सिस्टीममध्ये मिलियन. 1 मिलियन, 2 मिलियन, 3 मिलियन असं. त्यानंतर करोडला आपण इंडियन सिस्टीममध्ये करोड म्हणतोय, परंतु इंटरनॅशनल सिस्टीममध्ये त्याला 10 मिलियन्स म्हणायचं आहे, करोड म्हणायचं नाही आहे. जसे की 10 करोड, 12 करोड, 15 करोड, 60 करोड, 70 करोड असं म्हणायचं आहे. त्यानंतर 10 करोड जेव्हा आपण इंडियन सिस्टीममध्ये म्हणतो तेव्हा त्याला आपण इंटरनॅशनल सिस्टीममध्ये 100 मिलियन म्हणायचं आहे. जसे की 100 मिलियन, 250 मिलियन, 360 मिलियन अशा प्रकारचे आपण त्याला वाचन करू शकतो. हा दोन्हीतला फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. नंबर सिस्टीम लिहिताना कशी लिहायची आहे, कॉमा कुठं द्यायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत. जसे की इंडियन सिस्टीममध्ये आपण वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000 असं लिहित असताना वन्स, टेन्स आणि 100 नंतर आपण एक कॉमा देत असतो, बरोबर आहे. त्यानंतर 1000 आणि 10,000 लिहिल्यानंतर आपण कॉमा देत असतो. नंतर लॅक, 10 लॅक नंतर करोड, 10 करोड नंतर अशा प्रकारचे आपण ही सिस्टीम या ठिकाणी राबवत असतो. परंतु इंटरनॅशनल सिस्टीममध्ये मात्र तसं नाही आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की 295, 63,295 वरच्यासारखे सेम लिहिले आहे आणि तसेच रीड करायचे आहेत. परंतु त्यानंतर मात्र मिलियन म्हणायचं आहे, 7 मिलियन. त्यानंतर 10 मिलियन म्हणजे 27 मिलियन असं त्याला रीड करायचं आहे. त्यानंतर 127 मिलियन असं रीड करायचं आहे. हाच दोन्हीतला फरक आहे. आपण 100पर्यंत रीड केलं किंवा राईट केल्यानंतर आपण लगेच 2-2चे ग्रुप करत असतो इंडियन सिस्टीममध्ये, पण इंटरनॅशनल सिस्टीममध्ये तसं न करता त्या ठिकाणी आपण 10,000 नंतर 3-3चे ग्रुप इंटरनॅशनल सिस्टीममध्ये झाल्याचं बघतो. मग त्याला आपण मिलियन, 10 मिलियन, 100 मिलियन असं म्हणूयात. त्यानंतर बिलियन येतं. बिलियन म्हणजे 1 बिलियन, 10 बिलियन, 100 बिलियन असं येतं. त्यानंतर ट्रिलियन येतं. 1 ट्रिलियन, 10 ट्रिलियन, 100 ट्रिलियन अशा प्रकारचे याला रीड करत असतो. आणि हा दोन्ही सिस्टीममधला फरक आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल. आता आपण बघणार आहोत की इंडियन सिस्टीम ऑफ नंबर कशी रीड करायची. जसे की वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक, करोड, 10 करोड, अरब, 10 अरब, देन नेक्स्ट खरब, 10 खरब, नील, 10 नील, पदम, 10 पदम, शंखा, 10 शंखा अँड सो ऑन. आता आपल्याला बघायचं इंटरनॅशनल नंबर सिस्टीममध्ये आपल्याला कसं रीड करायचं आहे. 1, 10, 100, 1000, 10,000पर्यंत सेम आहे. जसे की 11,265 असा एक नंबर आपल्याला रीड करायचा आहे. तशा प्रकारचे नंतर आता पण बदल झाला आहे. लॅक, इंडियन सिस्टीममध्ये लॅक म्हणत होतो आपण 10,000 नंतर, आता मात्र आपल्याला 10,000 म्हणायचं आहे, 100,000 म्हणायचं आहे. नंतर आहे मिलियन, 10 मिलियन आणि 100 मिलियन म्हणजे 3-3चे ग्रुप्स आता आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर मिलियन झाल्यानंतर बिलियन, 10 बिलियन, 100 बिलियन असा 3 डिजिटचा हा एक ग्रुप झाला आहे. त्यानंतर ट्रिलियन, 10 ट्रिलियन, 100 ट्रिलियन या तिन्हीचा एक ग्रुप झाला आहे. क्वाड्रिलियन, 10 क्वाड्रिलियन, 100 क्वाड्रिलियन असा 3चा एक ग्रुप आहे. क्वांटिलियन, 10 क्वांटिलियन अँड 100 क्विंटिलियन
असा एक ग्रुप आहे. अशा प्रकारची इंटरनॅशनल सिस्टीम आपल्याला वाचावी लागेल. एक एक डिजिट जरी वाचत गेला असेल तरी 3-3चे ग्रुप आपल्याला करायचे. जसे की आपण इंडियन सिस्टीममध्ये 2-2चे ग्रुप करत होतो, आपण मागे पाहिलं आहे. आता क्विंटिलियन नंतर आहे सेक्स्टिलियन, 10 सेक्स्टिलियन, 100 सेक्स्टिलियन. नंतर आहे सेप्टिलियन, 10 सेप्टिलियन, 100 सेप्टिलियन. नंतर आहे ऑक्टिलियन, 10 ऑक्टिलियन, 100 ऑक्टिलियन. नॉनिलियन, 10 नॉनिलियन, 100 नॉनिलियन. नंतर आहे डेसिलियन, 10 डेसिलियन आणि 100 डेसिलियन. अशा प्रकारची इंटरनॅशनल सिस्टीम आपण रीड करत असतो. शेवटी आहे अनडिसिलियन. आता आपण बघणार आहोत की इंडियन सिस्टीम आणि इंटरनॅशनल सिस्टीममध्ये 1वर किती झिरो दिले म्हणजे ती संख्या आपल्याला लिहिता येईल. जसे की 1वर 1वर 0 नाही आहे. 10मध्ये 1वर 1 झिरो आहे. 100मध्ये 1वर 2 झिरो आहे. 1000मध्ये 1वर 3 झिरो आहे. 10,000मध्ये 4 झिरो आहेत 1वरती. आणि त्यानंतर आता लॅक आणि 10,000 1वर 5 झिरो आहेत. नंतर 1वर 6 झिरो आहे, जे आपण इंडियनमध्ये 10 लॅक म्हणतो आणि इंटरनॅशनलमध्ये मिलियन असं म्हणतो आहे. त्यानंतर करोड, करोडमध्ये 7 झिरो आहेत. 8 डिजिट तो नंबर होईल 7 झिरो असल्यामुळे एकवर, आणि त्याला 10 मिलियन आपण असं रीड करूयात. त्याला तो मिलियन ग्रुप झाला आहे. त्यानंतर करोडचा ग्रुप आहे. 10 ग्रुप आपल्या इंडियन सिस्टीममध्ये 10 करोड आपण जर लिहायचं असेल तर 1वर आपल्याला 8 झिरो द्यावे लागतील आणि त्याला इंटरनॅशनल सिस्टीममध्ये 100 मिलियन आपल्याला असं रीड करावं लागेल. त्यानंतर अरब, अरब म्हणजे 1वरती 9 झिरो म्हणजे 10 डिजिट नंबर आला आणि त्याला इंटरनॅशनल सिस्टीममध्ये आपल्याला बिलियन असं वाचावं लागेल बिलियन ग्रुपमध्ये. नंतर अरब ग्रुप आपल्या इंडियन सिस्टीममध्ये 10 अरब आपल्याला म्हणावं लागेल. 1वरती 10 झिरो द्यावं लागतील, 11 डिजिटचा नंबर होईल आणि 10 बिलियन आपण त्याला असं रीड करूयात इंटरनॅशनल सिस्टीममध्ये. त्यानंतर खरब, खरब म्हणजे 1वरती 11 डिजिट म्हणजे 12 डिजिटचा नंबर झाला. 100 बिलियन आपण त्याला इंटरनॅशनल सिस्टीममध्ये म्हणूयात. त्यानंतर 10 खरब आहेत. 12 झिरो आहे. 13 डिजिट नंबर आहे. इंटरनॅशनल सिस्टीममध्ये आपण त्याला ट्रिलियन असं म्हणू. त्यानंतर नील, 13 झिरो आहे 1वरती, 10 ट्रिलियन असं म्हणूयात. नंतर आहे 10 नील, वरती 14 झिरो आहेत 1वरती, 15 डिजिट नंबर आहे आणि 100 ट्रिलियन आपण त्याला असं इंटरनॅशनल सिस्टीममध्ये म्हणूयात. ओके, त्या प्रकारे आपण आज इंडियन नंबरिंग सिस्टीम आणि इंटरनॅशनल नंबरिंग सिस्टीम कशी राईट केली जाते आणि कशी रीड केली जाते याबद्दल सविस्तर माहिती पाहिली. आपल्या सर्वांचे धन्यवाद.